अभि, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोल ना. काल तुम्ही घाईतच निघून गेला होतात. आल्यावर पण लगेच झोपून गेलात. आपलं काही बोलणंच झालं नाही. काही टेन्शन होतं का? नाही, ते जरा माझा एक मित्र आहे, त्याचं अर्जंट काम होतं म्हणून त्याला भेटायला गेलो होतो. तुला एक सांगायचं राहिलं. बोला ना. उद्या दुपारी तुझ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. डॉक्टरांबरोबर अपॉइंटमेंट? हो, म्हणजे ते जे सायकॅट्रिस्ट होते ना, ज्यांना आपण भेटायला गेलो होतो, त्यांची अपॉइंटमेंट. अभि, अहो पण मला आता खरंच तसा काही त्रास होत नाहीये. नाही, ते मला माहिती आहे, पण तरी एकदा व्हिजिट करावी लागेल. आपण उद्या दुपारी 2ला निघतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बस. तो फायनली माझ्यावरचा राग गेला असं समजायचं का मी? राग तुझ्या कशाबद्दल? मला काही राग वगैरे आले नाहीये. खरं सांगू, तू हसताना खूप सुंदर दिसतेस आणि मला तसंच बघायला आवडतं. बाय द वे, आय एम सॉरी. तू का सॉरी म्हणतोस तेजस? माझ्यामुळे अपसेट झाली होतीस ना? तेजस, ऍक्च्युली मी सॉरी म्हटलं पाहिजे तुला. जे काय घडलं त्यासाठी प्लीज मला माफ कर. एका अटीवर माफ करू शकतो. बोल ना. म्हणजे ती सांगायची गोष्ट नाहीये, करून दाखवायची गोष्ट आहे. तेजस नाही ना, प्लीज. सुहा, अरे तुम्ही दोघे इथे बसलाय? बरं तेजस, मला सांग, तुला इडली आवडते? खूप. नक्की? 100%. ठीक आहे. सुहा, मीनाक्षीला सांग आज नाश्ता बनवू नकोस म्हणून. मी आज अण्णाकडनं मस्त गरमागरम इडली घेऊन येतो. आज मस्त इडली पार्टी करूया, काय? ओके. आलोच मी. मी काय मीनाक्षीला सांगणार नाही. मी एक काम करते, मी आईलाच जाऊन सांगते की ब्रेकफास्ट करू नकोस. हो हा, मीनाक्षी वहिनींचं जाऊ दे, आपलं जे अर्धवट राहिले त्याचं काय? गप. चला विक्रमराजे शिर्के, आपल्या कामाला चला. काम बायको.
बायको कुठं दिसना झाली. बाथरूम मध्ये गेली काय? आई, आज तुमचा नेहमीचा अंक आला नाहीये. मी नंतर फोन करून मागवून घेते हा. काय खरं नाही, बायको अजून बाहेरचे. आता येते खरी मजा. काय करावं काय परत टॉवेल विसरले. हल्ली हे नेहमी झालंय यांचं. आंघोळीला जायचं आणि मग त्यानंतर टॉवेलच्या नावाने बोंबाबो. मीनाक्षी, टॉवेल. देते. हे घ्या. हे काय चाललंय अभि? अभि, अभि अहो, काय चाललंय तुमचं? पोरकटपणा आहे हा अभि. आई, आज नाश्त्याला पोहेच बनव ग. तो इडलीवाला काय आला नाही आज. मी तोपर्यंत आंघोळ करून घेतो. मीनाक्षी, झालं का तुझं? मला आंघोळ करायची आहे. या इडलीवाल्याच्या नादात आंघोळ राहिली माझी आज. आटप लवकर. अभि, हा आई. जरा किचन मध्ये येतोस का? मला डबा काढून हवा होता वरून. हा आलो आलो. मीनाक्षी लवकर आटप ग. याला वाटतं बघ, यालाय 100%. वाचले आज तू त्या डमे नवऱ्यापासनं, नाहीतर गावली असती ओरिजिनल नवऱ्या बरोबर. बघ बघ बघ. काय झालं याला? काय मी जात थांबतोय. बायको, तुला काय वाटलं आपण तुझ्या बरोबर इथं रोमॅन्स करायला आलोय? नाही, इथं आपण तुला ईडी ठरवायला आलोय. तुझ्या डोक्यावरनं आता जे काय पाणी पडलं ना, तेच तुझ्या गळ्यापर्यंत येणार आहे. आणि ज्या लोकांना तू येड्याप्रमाणे प्रेम करते ना, तीच लोक आता तुला ईडी समजणार आहेत. चिंब भिजलेले.
मीनाक्षी, हा काय प्रकार आहे? तू एवढी का भिजली आहेस? हो, चुकून नळाच्या ऐवजी शॉवर चालू केला मी. अगं पण मग म्हणून कोणी एवढं भिजतं का? तुम्ही जा ना, तुम्ही जा आंघोळ करून घ्या. अगं तुझी जवळजवळ आंघोळच झाली आहे. तू एक काम कर, तू आधी कपडे बदलून घे, हा टॉवेल घे. मीनाक्षी तू पण ना खरंच, जा जा पटकन चेंज करून ये. मीनाक्षी भिजली होती पण तिला चेंज करायचं लक्षातच आलं नाही. मला मीनाक्षीच्या मानसिक स्थितीची आता जास्त काळजी वाटू लागली. काय रे, कुठे हरवलास? अरे नाही, जस्ट बसलो होतो. ब्रेकफास्ट झाला? हो आत्ताच. आय डोंट नो वाय, पण मला आज सकाळपासून काकांची खूप आठवण येते. म्हणजे या घरात आल्यापासून त्यांच्याबरोबर जी काही ओळख झाली तेव्हापासून चेस ही त्यांची दुसरी आयडेंटिटी असं मला फार वाटतं. तुझी हरकत नसेल तर आपण एकदा खेळूया? चल खेळूया. आमच्यामुळे तुझा खूप लॉस झाला असेल ना? अरे हे का बोलतोयस तू? नाही म्हणजे तू बिझनेस साठी जमवलेले सगळेच पैसे आम्हाला दिलेस, त्यामुळे तुझ्या सगळ्याच पुढच्या ऍक्टिव्हिटीज थांबल्या असतील. अभि, या विषयावरती मी तुला काही बोललोय का? नाही म्हणजे तू बोलला नाहीस, पण आता या विषयावर बोलूही नको. आणि तू पैसे परत करण्याचा प्रयत्न करतोच आहेस. मी सुद्धा माझा फायनान्स उभं करण्याचा प्रयत्न करतोच आहे. नाही पण कितीही बोलायचं नाही म्हणालास तरी एवढी मोठी अमाऊंट, टेन्शन तर येतच ना. अभि, तेच तर नकोय मला तुझ्या बाबतीत. या घरातला रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून आधीच काय तुला टेन्शन कमी आहे? त्यात वहिनींचंही टेन्शन. आज काकूंकडून वहिनींबद्दल कळलं. तू त्यांना डॉक्टरकडे घेऊन चाललायस का? हो, आज दुपारची अपॉइंटमेंट आहे. तुला तर माहित असेलच ना, तिची एका सायकॅट्रिस्ट कडे ट्रीटमेंट सुरू आहे.
नक्की काय प्रॉब्लेम आहे त्यांना? तेजस, तिला स्ट्रेस येऊ नये याची आम्ही सगळेच खूप काळजी घेत असतो. पण सध्या तरी मीनाक्षीचं वागणं खूप विचित्र होत चाललं. ती अशी का वागते ते आता डॉक्टरच सांगू शकते. माझं मत आहे की तू डॉक्टरकडे नको नेऊस त्यांना. डॉक्टरकडे नेऊ नकोस म्हणजे? आपण आज सोहा, वहिनी आणि आईंना एक सरप्राईज देऊया. कदाचित वहिनींना त्या सरप्राईजचा फायदा होईल. माझ्याकडे ना एक मस्त प्लॅन आहे. आपल्या म्हणजे मी बरेच दिवस झालं पाहिलंय की कोणाच्या चेहऱ्यावर ना स्माइल नाही. आपण ती स्माइल आणायचा प्रयत्न करूया. पण प्लॅन काय? सांगतो. कशी वाटली आयडिया? प्लॅन तर चांगला वाटतो. करूया. सोहा, बिझी आहेस का? तुला काय झालंय पुन्हा? इथे का आली आहेस? काही नाही अगं, मी काही सामान आणायला मार्केटला चालले होते. तूही बरोबर येतेस का हे विचारायला आली. दिसतंय ना मी अभ्यास करते आणि तसंही मला बाहेर पडायला खूप बोर होतं. तुला जायचं असेल तर तूच जाऊन ये. सोहा, मीनाक्षी वहिनी, काकू, लवकर खाली या. आले आले. काय झालं तेजस? का बोलवलंस? तुम्ही हसताय का असे? दादा तू तरी सांग काय झालं? सांगणार आहे, सगळं अगदी सविस्तर सांगणार आहे. पण मी नाही, तेजस. तेजस, सांग. तुम्हाला तिघींना इथे तातडीने बोलून घ्यायचं कारण की तुम्हा तिघींना आम्ही दोघांनी सरप्राईज द्यायचं ठरवलंय. आता हे काय नवीन? कसलं सरप्राईज? सोहा, ते सरप्राईज आहे. तेच कसं सांगू तुला? ते तुम्हाला लवकरच कळेल. हा, पण त्यासाठी तुम्हाला आमची एक अट मान्य करावी लागेल. कसली अट? अट अशी आहे की तुम्ही तिघींनी मिळून आता फिल्म पाहायला जायचंय. तो शो आता काही वेळातच सुरू होणार आहे. आणि मी तिकीट बुक केलेली आहेत. चला चला, उशीर नका लावू. काकू हे काय घेतले हातामध्ये? चला 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 चला. सोहा, मी तुला ते बुकिंग डिटेल्स पाठवतो व्हॉट्सअप वरती. मीनाक्षी वहिनी, तुम्ही का थांबलाय? जा. मीनाक्षी, अगं जा, बाहेर रिक्षा वाट पाहत असेल.
मी नाही येणार आहे तुमच्यासोबत. जा.